तर सकाळ सकाळी आपल्या घरापुढं हे कशाची गर्दी आहे चला तुम्हाला सांगतो आपल्या समोरच्या ब्लॉगमध्ये. तर का म्हणता हवे पोट्टे हो, तर आपल्या घरी बनला होता सकाळ सकाळी चीक, म्हणजे गायनं बछडा दिला होता. तर आपल्या घरी बनला होता चीक वगैरे खाल्ला. मग घराबाहेर गेलो तर काय गर्दी होती, म्हणजे जानोसा आला होता आपल्या घराबाहेर. नवरदेव वगैरे रेडी होता. तर नवरदेव कुठचा होता तुम्हाला सांगतो. माझ्या मोठी मम्मीची बहीण, त्यांच्या जवळ त्यांच्यावाला भाच्याचं लग्न होता. तर घराबाहेर धुमाल वगैरे आला होता. जानस आपल्या घरूनच ठेवला होता. आपल्या घराकडं वरात आली म्हणजे आपल्या मोहल्ल्यातले पोट्टे जमाच होऊन जाते वरात पाहासाठी. तर मग घोडेवाल्यानं घोडा नाचवणं चालू केला. बम कुदत होता घोडा. घोड्यावर नवरदेव तर नाही बसवला होता, पण घोडा खूप कुदत होता. मग घोड्यावर गेला नवरदेव, तर नवरदेवाकडून का पैसे घेत होते तर तिथंच वेड लावला. मग घोड्यावर बसला नवरदेव. हे आहेत ते भाऊजी ज्यांच्या भाच्याचं लग्न आहे. तर मग आपल्याला भेटलं चिवडा जानसावरच्या. पोट्टे फुकटे आहेत मग आपले, आपण बी फुकटं जाऊ, आपण काही सोडत नाही. मग आपण गेलो कुठं कामटीला, आपल्याला होतं काम. तर मग तिथं नाश्ता वगैरे केला, लस्सी वगैरे पेली मस्तपैकी, स्पेशल लस्सी होती. मग आम्ही निघालो आपल्या घरच्यासाठी. मग घरी जाऊन वगैरे तयारी वगैरे केली. आम्हाला जायचं होतं कुठं लग्नामध्ये. तर आभाळ खूप आला होता, असं वाटत होतं का पूर्ण पाऊसच येते आज. मग आम्हीनं केली हॉलमध्ये एंट्री. तर हॉलमध्ये कोणीच नव्हतं. भाऊजी वगैरे बसले होते गोष्टी करत. मग तेवढ्यात झाली अन्नपूर्णाताई. अन्नपूर्णाताई माहीत नाही मोबाईलमध्ये पाहून कोणाला का असं करत होती. तर मग गेलो आम्ही जेवण करायला खाली. तर वाट्या काही होत्या नाही. मग काही वेळानं वाट्या वगैरे आल्या. मग आम्ही घेतलं जेवण. मग जेवण घेत होतो तर बायांची लाईनच होती. मग अंदरून मी घेतलं थोडं दाल फ्राय वगैरे. मग आम्ही बसलो जेवण करायला. आणि लग्नामध्ये जेवण करायची मजा बसूनच येते. मग आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे झालं. मग आम्ही हात वगैरे धुतला. मग गेलो आपण कुठं वर तर स्टेजवर जायसाठी. पण स्टेजवर काही गेलो नाही आम्ही आणि घरच्यासाठी निघालो. हे मोठी मी बसली होती. जा म्हणे तुम्ही म्हणे, मी येतच नाही म्हणे. कोणता राग आला होता तर तिला माहीत नाही. मग आपल्या विधीबाईनं आणि परीबाईनं घेतली होती आईस्क्रीम. मस्तपैकी खात होती हाय बाय करत. मग अन्नपूर्णाताई कोणासोबत बोलत होती तर माहीत नाही. तर आम्ही मग निघालो आपल्या घरच्यासाठी. विधीबाईनं जो घेतला होता बलूनसाठी फॅन, तो फिरवत फिरवत गाडीवर आम्ही जात होतो. मग आम्ही निघालो कुठच्यासाठी, भाऊजीला गाडी नेऊन द्यायची होती जे मी चालवत होते. मग मी भाऊजीला गाडी वगैरे नेऊन दिली. मग पाहुणे वगैरे आले होते घरी, म्हणजेच हेच आपली मोठी मम्मी वगैरे. मग पाहुणे वगैरे गेले आणि मी गेलो दुकानाकडं. तर दुकानवाला सेट माहीत नाही तिथं का करत होता. उंदीर चिपकला म्हणे, काढतो म्हणे त्याला म्हणे. मग आपला आजचा ब्लॉग इथे चेंड होतो. नेक्स्ट ब्लॉगसाठी लाईक करा, फॉलो करा.